सुरुवात. यशवंत खार विपक्ष आहे निडी नागोटणे. या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा होणार हा सामना. एक षटक असेल पॉवर प्लेचं आणि तेच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक. देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. सरळ चेंडू निसटला डीप कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या तब्बल 4. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चौकार आलाय. षटकार येणं अजूनही बाकी असणार आहे संतोषच्या बॅट मधून. तर आपण पाहतो यशवंत खर संघासाठी सुवर्ण संधी असणार आहे. R26 रेस्टॉरंट अँड रिसॉर्ट यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2600 रुपयाचा पारितोषिक येतोय. पण इथे येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार संतोष गायकरच्या माध्यमातून. एक डान्सर पाहिजे, एक डान्सर पाहिजे इथं. धन्यवाद डीजे. सेकंड राऊंडचा पहिला सामना वायजेस वरवटणे आणि रोहा रॉयल्स या दोन संघांमध्ये होणार आहे. वायजेस वरवटणे आणि रोहा रॉयल्स सामना 3-3 षटकांचा राहणार आहे. आपण टॉससाठी 3 षटकं झाल्यानंतर लगेच यायचं आहे. वरवटणे, वायजेस वरवटणे आणि रोहा रॉयल्स. थँक्यू. हर्षद. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा प्रतीक. हॅट्रिकचा चेंडू असेल. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा देखणा स्ट्रोक. आजच्या दिवसातील चौकारांची हॅट्रिक आपण पाहिलं तर संतोष गायकरच्या नावावरती. थँक्यू डीजे. संतोष याला आपण पाहतोय अमोल दादा ढमाळ यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि परेश म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय 200 रुपयाचा पारितोषिक येतोय. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत होता तरी सुद्धा आपण पाहिलं तर उलटी बॅट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला. गोलंदाज प्रतीक ठरतोय यशस्वी. संतोषच्या खेळीचा होईल इथे अंत. इथे एक विशेष सूचना आहे. धन्यवाद. स्वामी मोरे. स्वामी मोरे आपण कुठे असाल? आपण सचिन दादांशी संपर्क करायचा. सचिन मोरे यांच्याशी. स्वामी मोरे माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण संपर्क करा सचिन मोरे यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू हर्षद. आपण पाहिलं तर गोलंदाज प्रतीकने शेवटपर्यंत हार मानली नाही. प्रतीकला माहिती होतं इथे माझ्या संघाला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे. कुठेतरी इथे धावा रोखणं गरजेचं आहे. सटीक यॉर्कर फेकला गेला. ब्रह्मास्त्र इथे यूज केला गेला. परफेक्ट गोलंदाजी झाली. क्लीन बोल्ड झाला. फलंदाज संतोष बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय शुभम घाग. आणि त्यानंतर पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये शीतरक्षक आहे तिथे. फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोवर आपण पाहिलं तर या दोन फलंदाजांनी परफेक्ट कॉलिंग केली. 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्येत वाढ आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 15 धावा, 1 गडी बाद, 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते यशवंत खार संघाची. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. पहिलं जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या षटकाची सांगता झाली. आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांसाठी चांगलं षटक असं म्हणूया. कारण की पहिल्या षटकामध्ये 15 धावा या बनवल्या गेल्या. त्याच्यामध्ये एक चौकारांची हॅट्रिक साकार केली फलंदाज संतोष गायकरने. त्यानंतर संतोषला मैदानाच्या बाहेर जावं लागले. म्हणजे गोलंदाजांनी सुद्धा सुरेख कामगिरी केली आणि फलंदाजांनी सुद्धा. दोन्ही संघांसाठी सुरुवात मात्र चांगली झाली असं म्हणूया. पण आता सुरुवात जर गोड झाली आहे तर शेवट कोणाच्या बाजूने गोड होईल हे आपल्याला पाहायचं आहे. कारण की आतापर्यंत जे सामने आपण पाहिले तर कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाले. जे प्रथम फलंदाजी करतोय तो संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच तशाच पद्धतीचं समीकरण या मैदानावरती पुन्हा एकदा होईल का? कारण की पहिल्या फेरीतील हा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज फायनल डे आहे आणि या फायनल डेमध्ये आपण पाहतोय या सामन्यासाठी पंच म्हणून काम पार पडतात तुषारजी मोरे आणि त्याच्या समवेत राणा मोरे. हे 2 खेळाडू आहेत आग्री बॉयज रूट संघाचे. त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. ते सुद्धा सज्ज असतील आजच्या दिवसासाठी. गोलंदाज सज्ज होईल
प्रतीक मडवी राईट नंबर ऑफ द विकेट. पहिला चेंडू गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू 20वा घेतोय. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होतीये, एकही धाव येत नाही या चेंडूवरती. ही महत्वाची गोष्ट आहे ना. आपण पाहिलं तर निडी नागोटणे या संघासाठी. दुसरा चेंडू पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट तर फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा होत नाहीये इथे संपर्क. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुखरूपरित्या 20वा घेतोय. निर्धाव चेंडूचे इथे पुन्हा सांगता होतीये. एक धावापासून वंचित ठेवलं जातोय. ते म्हणजे आपण पाहिलं तर प्रतीक मडवी याच्या माध्यमातून. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला गेलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक काहीही चूक करणार नाहीये. तिसऱ्या चेंडूवरती तब्बल दुसऱ्या विकेटचं पतंग यशवंत खार संघाकडून. फलंदाज थँक्यू डीजे. सर्व संघांना विनंती आहे आणि सूचना आहे, ज्यांनी ज्यांनी आपली प्रवेश फी जमा केलेली नाही त्यांनी लक्ष्मण मोरे यांच्याकडे प्रवेश फी जमा करायची आहे. आपल्याला सूचना आहे सर्व संघांना, ज्यांनी ज्यांनी प्रवेश फी जमा केलेली नाही त्यांनी लक्ष्मण मोरे सर यांच्याशी संपर्क करावा आणि प्रवेश फी जमा करावी. परत आपल्याला सूचना दिली जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. पुढील सामने सेकंड राऊंडचे आहेत आणि 3-3 षटकांचे असतील. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. आपण पाहतोय नितेश बाद झाल्यानंतर संदेश गायकर मैदानावरती उभा राहतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्याची गोलंदाजी. एक सुसाट चेंडू, रंपाट चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीक मडवीच्या हातामधून सुटला. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. तब्बल 4था चेंडू हा निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर हाताळली जाणार का? आतापर्यंत या मैदानावरती मेडन ओव्हर एकही झाली नाहीये. आगरी चषक 2021 मध्ये एकही मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. तर आता या मॅच मध्ये होईल का गोलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून? सुरेख गोलंदाजी. बॅटची हलकीशी कडा घेतली जाते. चेंडू आपण जर पाहिला तर मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे. परफेक्ट फील्ड तिथे केली जाईल. तद्वर मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. काही वेळाने का होईना धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती येत आहे 16 धावा. आतापर्यंत या षटकामधील 5 चेंडू हाताळले गेलेत प्रतीक मडवीच्या माध्यमातून आणि 1 धाव खर्च केली आहे. मात्र 1 धाव खर्च करून 1 फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. स्ट्राईकला आपण पाहतोय संदेश गायकर राईट नंबर द विकेट. लास्ट बॉल. शॉर्ट पिचमध्येचा चेंडू होता. हा ट्रॅकर चेंडू होता. फटका फसला गेला. शॉर्ट सिलेक्शन थोडं चुकलं गेलंय आणि ते मात्र संदेश गायकर गोल्डन डकचा शिकार होतोय. संदेशला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. थँक यू डीजे. तर आपण पाहतोय काय घडतंय. ज्या पद्धतीने आपण उमेश दादा पाहिलं तर सुरुवात करून दिली होती फलंदाज संतोष गायकरने, पण ती सुरुवात ज्या पद्धतीने झाली, चौकांची हॅट्रिक पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की या शेवटच्या सामन्यामध्ये एक 50+ ते 60+ धावा बनवल्या जातील, पण तसं घडत नाहीये. प्रतीक मडवीची एक वेगवान गोलंदाजी आपण पाहिली. तब्बल 6 चेंडू हाताळले गेले त्याच्या माध्यमातून आणि तब्बल 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवून आपण पाहिलं तर 1च धाव खर्च केली. धावसंख्या धावफलकावरती 16. त्यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय मडवी. चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडला. सरळ पॅडवरती आपटला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव घेतली गेली आणि या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती येते 17 धावा धावफलकावरती लागतात. 17 म्हटलं की 17चा खतरा हा आपल्याला पाहायला मिळतो. तर कुठल्या संघाला या 17चा खतरा पडेल हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा अजय मडवी.
कोलवडपाचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेला चेंडू हवेत असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक काहीही चूक करणार नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं तर शुभम घागच्या खेळीचा होतोय इथे अंत. शुभमच्या स्वरूपामध्ये चौथा हादरा. थँक्यू. आपण पाहतोय कुठेतरी यशवंत खार संघाला मात्र बॅकफुटवरती ढकललं जाते. ज्या पद्धतीने संतोष गायकरने सुरुवात केली असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या उभारली जाईल, पण तसं घडत नाही आहे. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक सिंगल पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा अजय मडवीचं हे षटक. खोलवडपाचा चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फिल्डर आहे तिथे फील्ड केलाय, थ्रो केलाय, तद्वर मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा. 18 एप्रिल 1992 सगळे आपण पाहिलं तर भारताला एक निर्णायक ओपनर म्हणूया, एक निर्णायक फलंदाज KL राहुल हा आपल्याला मिळाला. जन्मदिवस आहे त्याचा, तर तोच 18 हा आकडा आपल्याला स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतोय. 18 नक्कीच आठवलं की आपल्या भारताची रणमशीन आठवते, ते नक्कीच विराट कोहली जर्सी नंबर 18, आणि तोच 18 हा आकडा आपल्याला स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतोय. तर गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा अजय मडवी. षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या एसटीने गोलंदाजी केली जाते. स्ट्राईकला फलंदाज आहे सोनू. सोनूने आपण पाहिलं बघितलं, पहिलंच मन बनवलं होतं. आडवा बॅटने खेळायच्या, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपल्याला चेंडू मारायचा. बॅट सुद्धा फिरवली होती, पण बॅट आणि बॉलचा होणार नाहीये इथे संपर्क. चेंडू सरळ पाडवरती आपटल्यानंतर गोलंदाज त्या चेंडूपर्यंत पोहोचतोय, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकही धाव इथे खर्च केली जाणार नाहीये. सुरेख एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते निडी नागोटणे या संघाकडून. लोपर फुटा चेंडू, बॅटची हलकीशी कडा घेतली, शॉट फाईन लेगला. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी म्हणूया आपण तब्बल 33 धावा इथे रोखल्या गेल्या, आणि इथे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. सोनू आणि त्याच्या समवेत संदेश म्हात्रे या दोन फलंदाजाच्या माध्यमातून या एक धावीन धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 19 धावा लागतात धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, आडवा बॅटने खेळला जातोय, ऑन साईडला फिल्डर आहे तिथे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावीचं मानस केलंय, धाडस करता येणार नाहीये कारण की तिथे परफेक्ट फिल्डिंग झाली आहे, फेकी झाली. तद्वर इथे तिसऱ्या षटकाची सांगता झाली. आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक धाव आली, तिसऱ्या षटकामध्ये आली 4 धावा. अशा धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 20. 18 चेंडूमध्ये धावा आल्यात 20. विनंती असेल वायजस वरवटने, विपक्ष असेल रोहा रॉयल्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. रोहा रॉयल्स आणि वायजस वरवटने, आपल्याला सकाळी तुम्ही वेळ खर्च केला, तर आपण आता येऊन इथे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. शेवटचं षटक आहे सलमान सिद्दीक आणि द्वारकानाथजी भोई यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सकडे वाटचाल करायची आहे, कारण की शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला प्रगतीपदावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज असणार आहे गिरीश मडवी. गिरीश मडवी, शेवटचा आणि अंतिम षटक, स्लॉग ओव्हर. पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गिरीशच्या माध्यमातून सिंगल येईल पहिल्या चेंडूवरती, आणि या सिंगलने धावसंख्या धावफलकावरती स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. 21 ऑन द बोर्ड फॉर 4 लॉस. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर गिरीश मडवी. सेकंड बॉल, स्ट्राईक बॅट्समॅन सोनू. सुरेख फटका आपण पाहतोय, ऑन साईडला खेळला जातोय, मिड विकेटला फिल्डर आहे तिथे प्रशांत मडवी, पण आपण पाहिलं तर तिथे एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. सुरेख रणित बिटू विकेट म्हणूया आपण सोनू आणि संदेशच्या माध्यमातून.
सुनूला आणि संदेशला सुद्धा इथे आता कळून आलंय की कुठेतरी षटकार चौकार येत नाहीये, तर सिंगल डबलने सुद्धा आपलं धावफलक पुढे सरकवू शकतो. आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या आपण उभी करू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, चेंडू गेला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फलंदाज होईल बाद तब्बल 5व्या विकेटचं पतंग. थँक्यू. चला वेळ लावू नका. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना YGS वरवटणे आणि रोहा रॉयल्स या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे. द्वारकानाथ थोडासा स्पीडअप घ्या. द्वारकानाथ दिसतोय रोहा रॉयल्स संघाचा संघनायक आला असेल तर ईशा आलेला आहे. ओके, फास्ट घ्या द्वारकानाथ, कारण आपल्याला पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या फेरीमध्ये खूप वेळ झालेला आहे. आम्ही समजू शकलो, परंतु आता आपण थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील सगळे. गोलंदाज होईल सज्ज गिरीश मडवी साठी यॉर्कर, आणि ते मात्र बॅटची हलकीशी कडा घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडून निसटला आणि हा मिळेल एक नशिबाचा चौकार. थँक डीजे. धावसंख्येत होईल 4 नि वाढ. काही वेळाने का होईना धावसंख्या आपण पाहतोय एक उंच उडी घेतली आहे. तब्बल 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा गिरीश मडवी. 5वा चेंडू पुन्हा साठी यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू. वारंवार इथे आपण पाहतोय क्रिकेटमधील म्हटलं तर ब्रह्मास्त्र, आणि तोच उपयोग मात्र इथे केला जातोय गोलंदाज गिरीश मडवीच्या माध्यमातून. तब्बल आपण पाहिलं तर गिरीशने 5 चेंडू इथे हाताळलेत. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला, त्याच्यामध्ये एक चौकारचा समावेश आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा केला जातो इथे प्रयत्न. आहा, सुरेख, नशिबाची साथ म्हणूया आपण या दोन्ही फलंदाजांना. तदनंतर या 2 धावा जर आपण पाहिलं उमेश दादा इथे एकही धाव कंप्लीट होऊ शकली नसती, पण असं घडलं नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावेन धावसंख्येत होईल वाढ. 29 धावा धावफलकावरती. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे निडी नागोटणे या संघाला. हॅलो गिरी साहेब, मोरे साहेब, आपण तिघांनी यायचं आहे. दत्ता डाकी साहेब या. आपण तिघांच्या शुभस्ते टॉस होईल. द्वारकानाथ आलेला आहे. रोहा रॉयल्सचा कर्णधार सुद्धा आलेला, आणि पहिल्या तिसऱ्या सामन्यातील जो सामनावीर ठरला होता गोलंदाज मनीषच होता ना गोलंदाज तिसऱ्या सामन्याचा सामनावीर, त्याला सुद्धा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. या टॉससाठी द्वारकानाथ आहे आणि रोहा रॉयल संघाचा संघनायक. चला, रोहा रॉयल संघाचा संघनायक इथे आलेला आहे. सलमान रोहा रॉयल संघाचा संघनायक आणि मनीष, दोघांचं स्वागत आहे. बेस्ट ऑफ लक. 3 षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले नसेल. बॉल जुने दिले जातील, लक्षात घ्या. हा गेला तरी जुना. पॉवर प्ले नाही. हु इज कॉल? रोहा रॉयल्स कॉल. हेड इज अ कॉल अँड टेल. काय आहे निर्णय YGS वरवटणे? सांगतो तिथे जाऊन. वेळ नसेल आपल्याला, 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल. चला, बॉल घेतलेले त्यांनी. चला दुसऱ्या फेरीचा सामना. साहेब थांबा तुम्ही. मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे तिसऱ्या सामन्याचा हाशिवरे विरुद्ध आलिशान नागोटणेमध्ये. हाशिवरे संघाचा पहिल्या ओव्हरचा गोलंदाज नंदन. मंथन आपण यायचं आहे. मंथन आल्यानंतर त्याला आपण देऊया. धन्यवाद डीजे. बघा दुपारच्या 3च्या पालखीची तयारी बघा. हार, तुरे, गुलाब, पुष्प यांचं आगमन. पाठीमागे नावं, कोणी काय दिलंय, कोणी किती दिले, कोणाला किती द्यायचे आहेत, किती फटाके वाजवायचे आहेत. सचिन मोरे साहेब बघा, कोंबडा बोकड सगळं आणलेलं आहे. फक्त तो आता संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये. नितीन भाई कुठे आहेत आमचे सरपंच?
मटण भाकरीची सोय आहे त्यांच्याकडून. मयूर खुश आहे, फायनलमध्ये गेलेले आहेत. सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. आता संपूर्ण स्पर्धेच्या लेखाजोख्याकडे मी वळतोय. प्रथम क्रमांक 77,777 व बोकड. प्रथम क्रमांक आम्हाला पुरस्कृत केलेला आहे अतुल शेठ पाटील. द्वितीय क्रमांक 44,444 व कोंबडे. आम्हाला पुरस्कृत केलेले आहे नितीन दादा आणि रोड बुद्रुक ग्रामस्थ. तृतीय क्रमांक 22,222 आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत हेमंतदादा विठ्ठल कांबळे. चतुर्थ क्रमांक 22,222 श्रीयुत नरेश शेठ पाटील. चारही ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत श्री हरिश्चंद्रजी सखाराम मोरे साहेब यांच्याकडून. रमेश हरी मोरे साहेब यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी विठ्ठलजी मोरे यांच्याकडून कूलर आहे. मालिकावीरासाठी LED TV श्रीयुत राजूभाई केरकर यांच्याकडून. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर रामशेठजी नागती साहेब यांच्याकडून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आमचे आदर्श कॉमेंटेटर संदीप भाऊ मोरे, जुईचंद्र वसई आणि मुळगाव रोहा यांच्याकडून या संपूर्ण आगरी चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि तब्बल 25,000 रुपयाची देणगी या ट्रॉफीसाठी हरिश्चंद्र मोरे साहेब यांनी दिलेली आहे. त्यांचासुद्धा विशेष आभार. नक्कीच आपण वळतोय तत्पूर्वी सामन्याकडे. पहली गेंद और उल्टा हाथ, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर. एक टिप्पा गेंद मैदान से बाहर, रोकना नामुमकिन. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. 4 के साथ स्कोर ओपन. थैंक यू डीजे. 30 रनों का पीछा करती हुई अब टीम निडी नागोटने ने पहले टॉस जीतकर क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया था और शानदार गेंदबाजी उन्होंने की. मात्र 29 रनों पर रोका निर्धारित 4 ओवर्स में और 30 रनों का पीछा करते हुए स्कोर 4 पर. 4 के साथ शुरुआत वीरेंद्र सहवाग स्टाइल. ऑन साइड पर बढ़िया यहाँ पर शॉट. इस बार शानदार स्ट्रोक स्क्वायर लेग के ऊपर से शानदार आगरी चषक सिक्सर. धन्यवाद डीजे मास्टर. शानदार डीजे का आयोजन PM साउंड. आपको कहीं पर भी बड़े ऑर्गेनाइज करना है तो PM साउंड से संपर्क करें. प्रतीक मोरे और भावेश. खाने का बहुत ही बढ़िया इंतजाम महिला बचत गट और बचत गट की अध्यक्ष आदित्यदाई घाग. फिर से रिवर्स स्वीप. अच्छा शॉट तो नहीं लेकिन नतीजा सही. 4 रन. लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर. लेग बाइस का इशारा. 4. धन्यवाद डीजे. चलिए आइए, आया है मंथन, आया है मैन ऑफ द मैच. 1 ओवर के बाद आपको दिया जाएगा. बढ़िया स्ट्रोक अगेंस्ट द स्पिन लेकिन कैच हो सकता है और यहां पर अच्छा कैच वाइडिश लॉग ऑन पर. डीजे. धन्यवाद डीजे. पहला विकेट गिरा है 14 रनों पर. 4 गेंदों पर 10 रनों की बेशकीमती पारी खेलकर मैदान से बाहर जाते हुए बल्लेबाज प्रमोद. और देखिए अच्छा आयोजन है उमेश जी. देखिए दोनों तरफ पेंडॉल है, पैवेलियन बनाया और वहीं से खिलाड़ी जा रहे हैं. अमोल शेठ धमाले देखिए बहुत बड़ी मेहनत कर रहे हैं. ये सफलता है आगरी चषक 2021 का. पहिल्यांदाच आहे चषक. नवा आहे पण छावा आहे.
एक ही वार, लेकिन वो भी शानदार। 14 रनों पर पहला विकेट और नए बल्लेबाज रोहन मड़वी आए हैं तीसरे नंबर पर। शॉर्ट पिच गेंद अंदरूनी किनारा लगा था, हालांकि कैरी नहीं हुई बल्ले फील्डर की तरफ। विकेट कीपर विकेट के पीछे, विकेट कीपर का नाम विकेट कीपर संतोष, बढ़िया विकेट कीपिंग। आखिरी गेंद का खेल शेष। विराज मुंडे है गेंदबाजी मार्ग पर। पावर प्ले की पहली ओवर। सेकंड राउंड में पावर प्ले नहीं होगा, ये आप ध्यान में रखिए। आखिरी गेंद का खेल शेष। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार बहुत ही बढ़िया शॉट और कमाल का ये स्वीप शॉट और 6 रन, वे भी डीप स्क्वायर लेग बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के ऊपर से। शानदार छक्का, अभिनंदन करता हुआ दर्शकों का। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। आला बॉल आला, ओके। धन्यवाद डीजे मास्टर। इस शानदार 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रनों पर 10 रनों की जरूरत। R26 रेस्टोरेंट और रेस्टोरेंट की बजट से लगातार 3 चौके, विकेट और सिक्सर्स के लिए 3 विकेट के लिए 2600 रुपए का इनाम आया है यशवंत खार की इस टीम के लिए। R26 रेस्टोरेंट एंड रिसोर्ट। अतुल शेठ पाटिल यहाँ पर आए हैं, उनका भी विशेष रूप से स्वागत है। एक बड़ा आधार स्तंभ प्रथम क्रमांक 77,777 हमें दिए उन्होंने, विशेष रूप से उनका भी स्वागत करेंगे अतुल जी पाटिल साहब। वाइट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। हरिचंद्र जी, मैन ऑफ द मैच देना है। फुल टॉस और 6, नो डाउट इट्स अ माइटी ब्लो इनटू द स्टैंड लाइक फ्लैश ऑफ लाइट। 6 डीजे। तीन रनों की जरूरत। यहाँ पर मैच काफी तेजी के साथ खत्म हो रहा है। जयेश भोसले सर, इनका भी आवाज आप सुनेंगे। बचत गट की भी नाम सगळ्यांचं नाव घेतोय मी, थांबा जरा, ही मॅच संपली की सगळ्यांची नाव घेतोय, सबका नाम लेंगे।